तर ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र येत आहेत। राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। ठाकरे बंधूंमध्ये आज राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे। खरं तर उद्धव ठाकरे यांच्या घरी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि त्याकरताच राज ठाकरे सहकुटुंब आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। मातोश्रीवर ही कौटुंबिक भेट होतीये। तर आज पुन्हा एकदा हे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। या दरम्यान राजकीय चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि त्याकरताच राज ठाकरे दाखल झालेले आहेत। या दरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये आता राजकीय चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। तर या संदर्भात मातोश्री परिसरातून आपल्यासोबत प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मनीष, काय एकूणच तिथलं वातावरण? कृपा, आपण जर बघितलं तर थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरे हे दादर आहे त्यांच्या निवासस्थानावरून मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानावरती आले आहेत आणि संपूर्ण सहकुटुंब ते आता उद्धव ठाकरेंची भेट घेत आहे। कौटुंबिक भेट घेतला असल्याचं समजलं जातं आहे। पण मात्र जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या नंतर एक राजकीय उधाण आणि चर्चा आपल्याला बघायला मिळाली आहे। त्यामुळेच येत्या काळामध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या नंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण असेल ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। पण या भेटीदरम्यान जर काही राजकीय चर्चा जर झाली तर आपण पाहिलं तर उद्या ठाण्यामध्ये दोन्ही पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष महानगरपालिके ठाण्यामध्ये मोठा मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। आणि त्यापूर्वी काल उद्धव ठाकरे ठाण्यात होते आणि त्यांनी या संदर्भात देखील भाष्य केलं होतं की उद्याचा सोमवारचा जो मोर्चा आहे तो अतिशय भव्य असणार आहे। त्यामुळे जर ही चर्चा जर झाली तर या चर्चामध्ये उद्या समजा उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे या मोर्चामध्ये जर आले तर हा मोर्चा अधिक भव्य दिव्य होऊ शकतो आणि ठाण्यामध्ये जो शिंदेंचा गड मानला जातो त्या गडाला कुठेतरी खिंडार हे दोन्ही पक्ष ठाकरे बंधू पाडणार का हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कृपा जी, निश्चितच मनीष, खरं तर आपण जसा उल्लेख केलात उद्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा आहे। नागरी समस्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय। त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट आहे का, असा सवाल देखील उपस्थित होतोय। नक्कीच, कारण की उद्याचा मोर्चा देखील महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी देखील काल जी भेट दिली होती त्या संदर्भात काल त्यांनी सभेमध्ये बोललं देखील होतं। पण मात्र सध्या राज ठाकरेंनी सांगितलं की ही कौटुंबिक भेट आहे, मी आई देखील सोबत आहे आणि त्यामुळेच जर राजकीय चर्चा जर झाल्या तर यामध्ये हा विषय देखील निघू शकतो। कारण ठाण्यामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सध्या ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिका असेल ठाणे जिल्हा असेल यावरती पूर्णपणे कमांड जी आहे ती ठाकरे बंधूंची कशी येईल, ठाकरे परिवाराची कशी येईल यासाठी कसून कंबर जे आहे ते अविनाश जाधव असतील किंवा एका बाजूला राजन विचार असतील हे अटीतटीच्या याच्यामध्ये पूर्णपणे ताकद लावत आहेत। आणि त्यामुळेच कुठेतरी जर ही राजकीय चर्चा जर रंगली तर यामध्ये उद्या जर या दोन्ही बंधूंपैकी कोणी एक जरी या मोर्चामध्ये सामील झालं तर हा मोर्चा अतिशय भव्य दिव्य होऊ शकतो। पण ही जडतरची जरी गोष्ट असली तरी आता मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये काय नेमकं गमक आहे ते आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृपा जी, निश्चितच मनीष, खरं तर राज ठाकरे हे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। यातून एकच सवाल उपस्थित असा होतोय की आता कौटुंबिक मनोमिलन करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे का? नक्कीच, आपण पाहिलं तर काही दिवसांवरती दिवाळी देखील येऊन ठेपलेली आहे। दिवाळीचा गोडधोड फराळ जो आहे तो देखील एक स्नेह भेट आहे। आपण जर काही दिवसांपूर्वी बघितलं असेल तर खासदार संजय राऊत यांच्या जो नातू आहे त्यांच्या नामकरण विधीला देखील हे ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येताना बघायला मिळाले होते। आणि त्यामुळेच जो परिवारांचा जो वाढतं मनोमिलन आहे ते देखील या महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं आहे। पण येत्या काळामध्ये जे राजकारण बघितलं जाते त्या राजकारणामध्ये या दोन्ही बंधूंकडे महत्त्वपूर्ण त्यांच्या जी रणनीती आहे ती कशी असणार आहे याकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। कृपा जी, निश्चितच
निश्चितच मनीष, खरं तर आपण जसा उल्लेख केलात की खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशानंतर बारशाच्या कार्यक्रमाला खरं तर राज ठाकरे दाखल झाले होते. त्यानंतर देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. त्यांच्यात तब्बल जवळपास अर्धा तास चर्चा देखील झाली होती. तेव्हा भविष्यातलं राजकारण जे आहे, सध्या ज्या पद्धतीने राजकारणाचा वेग जो वाढत आहे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र या दोन्ही बंधूंना एकत्र पाहण्यासाठी जो उत्सुक आहे, आपण जर बघितलं तर वरळीच्या डोममध्ये ज्यावेळेस ते एकत्र आले होते त्यानंतर महाराष्ट्रात एक वेगळी लाट आपल्याला बघायला मिळाली. पण मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात होणार आहेत आणि त्यामुळेच या निवडणुकांमध्ये हे दोन्ही जे भाऊ आहेत ते कशा पद्धतीने लढणार आहेत ते देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ज्या 5 महानगरपालिका महत्त्वाच्या मानल्या जातात, मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, पुणे, नाशिक, या 5 महानगरपालिकांमध्ये हे 2 बंधू एकत्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.